दिवाळी हा एक प्रमुख हिंदू सण असून त्याची सुरुवात वसुबारसाच्या सणाने होते। यंदा 9 नोव्हेंबर रोजी वसुबारस हा सण साजरा केला जाणार आहे। त्याच्यानंतर धनत्रयोदशी, त्याच्यानंतर नरक चतुर्दशी म्हणजे लक्ष्मीपूजन, त्याच्यानंतर बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा आणि भाऊबीज अशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो। नमस्कार, मी वैशाली। माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला वसुबारस या सणाची अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची हे दाखवणार आहे। आणि तुमच्याकडे जर गाय वासरूची मूर्ती नसेल तर तुम्ही पूजा कशी करायची आहे आणि ही पूजा कधी करायची आहे, नैवेद्यामध्ये तुम्हाला कोणता पदार्थ ठेवायचा आहे आणि कोणता पदार्थ ठेवायचा नाही याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। माझ्या चॅनलवरती तुम्हाला हिंदू सणांची माहिती, त्यांची पूजाविधी, मंत्र, स्तोत्र, आरत्या पाहता येतील। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा केला जातो, त्याचीच एक प्रचिती म्हणजे दिवाळी सणाचा पहिला दिवस वसुबारस। महाराष्ट्रात वसुबारस या दिवसापासून दिवाळीला खरी सुरुवात होते। महाराष्ट्रात दिवाळी साजरी करण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे। महाराष्ट्र हे एक शेतीप्रधान राज्य आहे, तसेच गायी, गुरे, जनावरे यांनाही प्रत्येक घरात महत्त्वाचे स्थान आहे। गायी तसेच इतर जनावरांबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे वसुबारस, म्हणजेच दिवाळी सुरू होण्याचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस। वसुबारस हा दिवस कृतज्ञता दिवस म्हणून अश्विन महिन्यातील कृष्ण द्वादशीस साजरा केला जातो। या द्वादशीस गोवत्स द्वादशी असेही म्हटले जाते। वसु या शब्दाचा अर्थ म्हणजे सूर्य, वसु या शब्दाचा अर्थ कुबेर, वसु या शब्दाचा अर्थ म्हणजे धन, द्रव्य आणि सर्वात महत्त्वाचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे सर्वांमध्ये वास करणारा असा आहे। आणि बारस म्हणजे द्वादशीचा दिवस। वसुबारस कशी साजरी करायची तर गायी हा हिंदू संस्कृतीतील पवित्र प्राणी आहे, त्याची उपासना करण्याचा भारतात इतिहास आहे। वसुबारस या दिवशी गायीच्या तिच्या पाडसासह आणि आता तर त्यासोबत इतर प्राण्यांचीही सायंकाळी पूजा केली जाते। सौभाग्यवती स्त्रिया या सणाला वासरासह उभ्या असलेल्या गायीचा सन्मान म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य गायीला आणि वासराला खाऊ घालतात। त्या अगोदर गायीच्या आणि वासराच्या पायावर पाणी घालून व त्याबरोबर हळदी, कुंकू, अक्षता वाहून त्यांची पूजा करतात, आरती ओवाळली जाते। वसुबारस या दिवशी ज्यांच्या घरी गाई वासरे आहेत त्या घरी लवकर उठून रांगोळी काढली जाते, सर्व देवी देवतांचे पूजन केले जाते, तुळशीचे पूजन केले जाते। काही ठिकाणी या दिवशी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ खाल्ले जात नाहीत। वसुबारस हा दिवस म्हणजे दिवाळीची सुरुवात असल्याने पुरणपोळीचं जेवण बनवलं जातं। काही स्त्रिया गरज वाटल्यास या दिवशी उपवास देखील पकडतात। वसुबारस साजरा करण्यामागे अजून एक माहिती अशी आहे की दिवाळीच्या जे आपला मध्यम जो काळ आहे त्यामध्ये वातावरणामध्ये अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते, ज्यामुळे वातावरणात अस्थिरता आणि प्रणालीत तापमान वाढ होते। हे टाळण्यासाठी म्हणून 100 कोटी देव जिच्या समावले आहेत अशी ही आपली गौमाता पूजन याचे पूजन केले जाते, जिच्यामध्ये देवाच्या दैवी किरण शोषणाची कमाल क्षमता आहे। गाय देखील कृष्ण स्वरूपात प्रभूंचे प्रतिनिधित्व करते आणि म्हणून या दिवशी तिचे पूजन केले जाते। पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यातून नंदा नावाच्या धेनूला म्हणजे गायीला उद्देशून हा सण साजरा केला जातो। 5 दिवसाच्या दिवाळी सणाची या दिवसापासून खरी सुरुवात होते, म्हणून या दिवसापासून अंगणात रांगोळी काढली जाते, दिवे लावले जातात, गोडधोडाचा नैवेद्य बनवला जातो। या दिवशी संध्याकाळी गाई आणि तिच्या वासराची पूजा केली जाते। गाईला पाटावरती ठेवून तुमच्याकडे गाय वासरूची मूर्ती असेल तर तुम्ही नक्कीच तिची पूजा या दिवशी करायची आहे। तर आता तुम्हाला मी सांगते की पूजा कधी करायची आहे, तर पूजा आपल्याला संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी करायची आहे। वसुबारस जी आहे ती दिवाळीचा पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे या दिवशी तुम्हाला छान आपल्या घरामध्ये दिवे लावायचे। आता देवघरापुढे तुम्ही दिवे लावा, मुख्य दरवाजावरती तुम्हाला लावायचे, तुळशीपुढे तुम्हाला दिवा लावायचा, छान रांगोळी काढायची, आकाशकंदील लावून घ्यायचा आहे आणि छान देवपूजा झाली सकाळी तुम्ही करून घ्यायची। फुले वगैरे वाहून नैवेद्य दाखवून संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला गाय वासरूची पूजा करायची आहे। छान तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे। तुमची मूर्ती अभिषेक घालण्यासारखी नाही तर पुसून घ्या आणि तिच्या पायावरती थोडे पाणी घालून पुसून तुम्हाला मांडणी करून घ्यायची। हळदी, कुंकू, अक्षता, फुलं वाहून तुम्हाला गाय वासरूची पूजा करून घ्यायची। आता कृष्ण इथे मांडायचा का तर कृष्ण जे आहेत तुम्हाला माहितीच आहे की कृष्ण आणि गाय वासरांचा संबंध किती जवळचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही देवघराजवळ जर पूजा मांडणी करत असाल तर तुम्ही तिथे कृष्णाला सुद्धा अभिषेक घालून छान तिथे मांडणी करून
पूजा करून त्यांनाही गंध, फूल, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य दाखवून या दिवशी छान वसुबारसची पूजा तुम्हाला करायची आहे. काही ठिकाणी स्त्रिया दिवसभर उपवास करतात. या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. या दिवशी आपल्याला, आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की नैवेद्य काय दाखवायचं, तर या दिवशी अजूनही गावाकडे ही पद्धत आहे की आपल्याला नैवेद्यामध्ये दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ आणि तळलेले पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवायचे नाही आहे आणि तव्यावर बनवलेले सुद्धा पदार्थ आपण या दिवशी खायचे नाही. बरीच ठिकाणी हे अजूनही या गोष्टींचे पालन केले जाते. तर तुम्हाला दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थाचा नैवेद्य नाही दाखवायचा आहे. तुम्ही गोड पदार्थ काही बनवलेला असेल बिना तळलेला, किंवा तुम्ही खडी साखरसुद्धा नैवेद्य म्हणून ठेवू शकता. तर आपल्याला दूध देऊन आपले पोषण करणाऱ्या या प्राण्यांप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि सुख लाभावे म्हणून या दिवशी गाय वासरूची पूजा केली जाते. वसुबारस हा सण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, कारण त्यांच्यासाठी गाय हा प्राणी त्यांच्या उत्पन्नाचे एक प्राथमिक स्रोत आहे. त्याचबरोबर असेही मानतात की या दिवशी देवी लक्ष्मी, जी संपत्तीची देवी म्हणून ओळखली जाते, ती गायीचे रूप धारण करते. म्हणून लोक देवी लक्ष्मीचे आशीर्वाद घेण्यासाठी गायीची पूजा करतात. आता पूजाविधीबद्दल मी तुम्ही पाहताच आहे माझ्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला छान सकाळी देवपूजा करून घ्यायची आहे. संध्याकाळच्या वेळेला, सकाळी तुम्ही जर गाय वासरूच्या मूर्तीला अभिषेक घालून घेतला असेल तर संध्याकाळी पूजन करताना तुम्हाला गायीच्या आणि वासराच्या पायावरती थोडेसे पाणी घालून त्यांना तिथे पुसून मांडणी करून घ्यायची आहे. हळदी, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करून घ्यायची आहे. नैवेद्य दाखवायचा आहे आणि छान अशी पूजा करायची आहे. या दिवशी तुम्ही दिवे लावायला मात्र विसरू नका आणि आरती करायची. संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळी तुम्ही गणपती बाप्पाची आरती दररोज ज्याप्रमाणे करता त्याप्रमाणे तुम्हाला आरती करून घ्यायची. आता मी सांगते, तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही असं साचा, रांगोळीचा साचा भेटतो, त्यांनी तुम्ही पाटावरती तिथे देवघरापुढे असे साच्याने तुम्ही गाय वासरूची मूर्ती काढून घ्यायची आणि तिथे सुद्धा तुम्ही हळदी, कुंकू, अक्षता, फुले वाहून, दिवा लावून, पणत्या लावून अशी तुम्ही वसुबारसची पूजा संपन्न करू शकता. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने वसुबारसची पूजा करा. आणि माझ्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल, पूजाविधी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.